पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या YouTube चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। गव्हाच्या कुरड्या करण्यासाठी ना इथे मी गहू स्वच्छ अगदी नीट करून घेतलेत आणि हे धुणार 2-3 वेळा पाण्याने आणि मग भिजत घालणार आहे आणि रोज पाणी बदलणार। असं 3 दिवस मी गहू भिजत ठेवणार आणि प्रत्येक दिवशी पाणी मात्र बदलणार आहे। रोज पाणी बदलणार, धुवून घेणार आणि पुन्हा पाणी ओतून ठेवणार। असं 3 दिवस करणार आणि मग चौथ्या दिवशी ते गहू काढून बघणार। कारण उन्हाळा चालू आहे, बरीच उष्णता पण आहे, त्यामुळे लवकर गहू भिजतील असा अंदाज आहे। फक्त तरी आता गहू स्वच्छ धुवून घेते। आता इथे मी हे तिसऱ्या दिवशी गहू काढलेले आहेत, तर तिसऱ्या दिवशी आपण बघूया की गहू व्यवस्थित भिजलेले आहेत की काय। तर त्यासाठी काय करायचं, एक गव्हाचा असा घ्यायचा आणि असा चुरून बघायचा की त्यातून चीक येतोय काय। तर असं छानपैकी चीक येतोय आणि फुगले छान गहू मस्तपैकी आणि जर छान मग कुरडई होईल। तर आता हे निथळून घेते मी। तर असं पुरणाची जी चाळण असते त्यावर मी ते निथळून घेतलेले आहे, कसे मस्तपैकी फुललेले आहे दिसतात बघा। तर आता पुढची प्रोसेस करूया। तर मी मिक्सरवर म्हणजे कसं करणार, फूड प्रोसेसरवर हे गहू हे करणार आहे, दळून घेणार आहे, मिक्सरवर करणार नाही आहे। त्याचं पुढे जाऊन कारण सांगते की मिक्सरवर काय करणार नाही। तर त्यासाठी आधी काय करते मी, या मिक्सरच्या भांड्याला ना तेल लावून अगदी जरासं तेलाचा हात पुसायचा आहे, नाहीतर मग तेलकट वास येणार। कुरडई आपली जास्त दिवस ठेवायची असेल तर जरासं अगदी तेलाचा हात पुसून घेते आणि मग यामध्ये गहू थोडे थोडे करून फूड प्रोसेसवर वाटून घेते। तर अशा प्रकारे थोडे थोडे घेऊन लावते मी हे गहू फूड प्रोसेसरला। आता माझे फूड प्रोसेसरवर थोडे गहू वाटून झालेले आहेत, लावून झालेले आहेत। आता ते एका भांड्यामध्ये काढून घेते, असे थोडे थोडे करून लावून हे सगळे गहू फूड प्रोसेसरला लावून घेते आणि एका पातेल्यातच ते जमा करते। आता इथे काय होते बघा, फूड प्रोसेसरला लावल्यामुळे त्यातला चीक निघालेला आहे आपल्याला पाहिजे तसा, पण गव्हाचा त्यामुळे चुरा झालेला नाही आहे, म्हणजे गहू तसा अख्खा आहे। त्यामुळे मी मिक्सरला लावलं आणि मिक्सरला लावताना काही वेळेला काय होतं की एखाद्या वेळेला जर जास्त वेळ राहिलं तर त्याचा पूर्ण चुरा होतो आणि आपल्याला कुरडई करताना तसं करायचं नाही आहे। तर गहू तसाच ठेवला पाहिजे, पण चीक मात्र त्यातला निघाला पाहिजे, म्हणून मी म्हटलं फूड प्रोसेसरला लाव, तर ते छान निघालं त्याचा चीक। आता पुढे जाऊन आपण बघूच तो आणि चीक काढताना दाखवतेच। असा बघा पहिल्या वेळेचा हा चीक आहे तो, तर तो असा मी पुरणाच्या चाळणीतूनच गाळून घेते आणि पुन्हा 3-4 वेळा लावायचा। आपला गव्हाचा चौथा जेव्हा राहील तेव्हा आपण हे बंद करायचं, तर 3-4 वेळा यातला चीक काढला की निघतो। तर पहिल्या प्रथम मी आधी काय केले, जो चीक निघाला फूड प्रोसेसरला लावून तर तो असा ओतून घेतला आणि हे पुन्हा आता पाण्यात टाकायचं आहे। पाण्यात टाकल्यावर हाताने आपण चुरून त्यातला चीक काढायचा, पुन्हा फूड प्रोसेसरला लावायचं। असं 3 ते 4 वेळा अशी कृती करायची की पूर्ण असा चीक निघून येतो। तर ते बघूया आपण। हे मी पहिल्या वेळेसच केलेला आता हा चीक आहे आणि हे गहू आहे, तर हे गहू पाण्यात टाकते आणि खाली हा आपल्याला चीक एवढा मिळालेला आहे। तर ह्यात पाणी असतं, नंतर ते दाखवतेच, पण आता हे एवढं निघाले आणि आता हे जे गहू आहेत ते मी पुन्हा पाण्यात टाकून घेते आणि हाताने चुरून अगदी त्याच्यातला चीक काढून घेते। तर असे हातात आपण हे घ्यायचा आणि ते चुरून असा गोळा करायचा, म्हणजे त्यातला चीक असा निघतो बघा, बाहेर दिसतोय निघताना असा चीक निघतो। असा गव्हातला मी हा चीक काढून घेते आणि पुन्हा मग फूड प्रोसेसरला लावणार आणि पुन्हा हीच कृती करायची। एक 3 ते 4 वेळा मी हे असंच करणार, पूर्ण आपल्याला त्यातला गव्हामधला चीक मिळून जाईल आपल्याला। आता इथे माझा पूर्ण तो गव्हातला चीक काढून झालेला आहे आणि एका डब्याला मी ओढणी बांधून घेतली आहे आणि त्या बाजूला बघा ते गव्हामधून जे आपण चीक काढलेले आहेत ते गोळे असे दिसत आहेत, त्यातून पूर्ण चीक निघालेला आहे। आता ही अशी ओढणी बांधली आणि आता यावर काय करणार, एक चाळण ठेवणार आहे आणि त्यावरून चीक ओतून घेणार, म्हणजे डबल फिल्टर झाल्यासारखं होईल, म्हणजे त्यात जे काही चोथा वगैरे राहील तो इथं चाळणीवर राहील। तर ह्यात आता चीक ओतून घेते। असा चीक ओतला की खाली म्हणजे चाळणीवर आपल्याला कोंडा वगैरे काय जे असेल ते राहतं आणि खाली आपल्याला चीक पडून येतो। तर थोडंसं दिसते बघा, म्हणजे कोंडा वगैरे असं काही जे असेल ते थोडंसं राहिलेलं आहे, तर ते चाळणीवर राहिलं आहे। आणि हा चीक आहे, त्या चिकामध्ये थोडं पाणी ओतून ठेवणार आणि रात्रभर ठेवणार आहे।
आपण चीक काढलेला होता जो म्हणजे गव्हाची कुरडई करण्यासाठी जो चीक काढलेला त्यातला हा मी एवढा घेतलेला आहे. हे एवढं पातेलं आहे, जरासं कमी आहे. जेवढं हे पातेल्यात चीक आहे तेवढंच मी पाणी घेणार आहे. तर हे काय करते, चीक दुसऱ्या पातेल्यात काढून ठेवते आणि एवढंच बरोबर मापाने पाणी घेते. तर जेवढा चीक होता तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे. हे आता उकळत ठेवूया. अगदी जरासं तेल, एक 4च थेंब आहे बघा, ते फक्त पुसून घेणार आहे मी भांड्याला. जे पातेल्याला असं पुसून घेतलं चिकटण्याचं वगैरे काही येत नाही. असं सगळीकडे असं पुसून घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही तेल, तर त्याला असं वास येते. तेल लावून ठेवले आपण पातेलं आणि आता पाणी आपण जितकं घेतलेलं ते ठेवलं आणि याला उकळी आली की आपण मीठ वगैरे घालूया. छान अगदी पाण्याला खळखळून उकळी आली की दिसतही नाहीये कॅमेऱ्यामध्ये. जरा असं कमी करते, गॅस जरा कमी केला म्हणजे दिसेल. चांगले अगदी खळखळून उकळी आली तर मीठ टाकणार चवीनुसार. मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आणि किंचित हिंग टाकणार आहे मी, अगदी किंचित. चवीला छान वाटतं वाळवणीच्या पदार्थात. आणि हिंग, गॅस बारीक अगदी केलेला आहे आणि थोडंसं ढवळत ओतून घेते. अगदी मंद आहे गॅस बघा. आता गुठळ्या आहेत बघा, तर त्या फोडून घेते. असं फिरवतच राहायचं, फिरवण्याचं काम थांबवायचं नाही. आपण तांदळाच्या पण करताना कसं एकसारखं हात दुखायला लागतो, पण आपण थांबवून चालत नाही ते 5-10 मिनिटं. इथे बघा गुठळ्या बऱ्यापैकी मोडलेल्या आहेत, पण हे शिजवून घ्यायचं. एक 10 मिनिटं तरी असं ठेवायचं झाकण ह्यावर आणि अगदी मंद गॅसवर वाफ देऊन घ्यायची. मात्र मध्ये मध्ये पीठ हलवायचं, तसंच ठेवून हे करायचं नाही झाकण, तर मध्ये मध्ये हलवायचं. झाकण ठेवून थोडा वेळ झालाय. आता पीठ हे हलवून घेते, म्हणजे मग आपल्याला समजेल पूर्ण आपलं पीठ कुरडईसाठी तयार झालेलं आहे का नाही हे बघूया आपण. तर पीठ आधी व्यवस्थित एकसारखं करते. आता पीठ शिजले का नाही हे समजायला पाहिजे, तर ते पण आपण बघूया कसं पीठ शिजलेलं समजायचं ते. तर 2 दाखवते पद्धती कसं पीठ शिजले ते समजण्यासाठी. तर अशी टोकं येतात, ही जी टोकं येतात त्यावरून समजायचं, किंवा पाण्याचा हात घ्यायचा आणि पिठाची गोळी करून बघायची. अशी व्यवस्थित गोळी झाली की समजायचं की कुरडई करण्यासाठी पीठ आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. आता पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे, तर कुरडई घालायला चालू करूया. त्यासाठी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि त्यात मोठ्या जाळीची जी प्लेट असते ती घालून कुरडई करून घेते. आणि साच्याला ना मध्ये मध्ये पाण्याचा हात आतून लावून घ्यायचा. आपण 2 फेर घालू शकतो की 1 फेर घालू शकतो. मी एकच फेर घालते, कारण उन्हाचा मला प्रॉब्लेम जरा असा येतो, त्यामुळे मी 1 फेर घालूनच करते. या तरी पण छान मोठ्या अशा कुरडई होतात मस्त. आणि पांढऱ्या शुभ्र अशा दिसतात, आत्ताच पांढऱ्या शुभ्र दिसतात, तळल्यावर पण छान दिसतात. तर अशा मी या कुरडई घालून घेतलेल्या आहेत. आता ह्या बऱ्यापैकी वरून वाळलेल्याच आहेत, मग अशापेक्षा आकाराचा लहान दिसतोय. आता ह्या 1 दिवस मी घरात वाळवणार आणि 2 ते 3 दिवस बाहेर उन्हात वाळवणार. अगदी पूर्ण व्यवस्थित वाळवून घ्यायची. आपल्या कुरडया वाळून तयार झालेल्या केल्यानंतर 2 ते 3 दिवस मी उन्हात ठेवले. तर करताना आपण खूप मोठ्या दिसतात आणि वाळल्यावर एवढ्या दिवसांनी पुन्हा तळल्यावर आणि ह्याच्या डब्बल ते तिब्बल होऊन जातं. इथे मी कढईत तेल तापत ठेवले आणि त्यात कुरडई टाकली आहे. तळून बघूया. तर टाकल्याबरोबर छान फुलायला चालू झालेली आहे, मस्तपैकी फुलली आहे आणि पांढरी शुभ्र पण राहील. कुरडईने पूर्ण झारा कव्हर झालेला आहे, एवढी कुरडई आपली फुललेली आहे. तर आता टेस्ट करून बघूया. पहिले देवाला दाखवून घेते आणि मग टेस्ट करून घेता येईल. हे बघा काय चाललंय, ओट्यावर बसून खायचं चाललेलं आहे.
कुरडई खाते ती, कुरडई. हे बघा, कुरडई. तुम्ही पण या खायला. मस्त झाले. मला वाळवणीचे पदार्थ आवडतात. आणि मग भरपूर खातात ती. आणि मग उन्हाळ्यात तहान पण लागते. कशी झाली ग? मस्त. एक नंबर. चवीला एकदम मस्त. मीठ वगैरे आहे ना व्यवस्थित? तुला तिला आवडली म्हणजे काय आता? सुट्टी म्हणजे क्लास हे चालू आहे. तिला आवडली की झाली ती आता. असू देत. आवडली आणि खाणं, आपण केलेलं असं आनंदाने खाणं, यात पण आपला एक मोठा आनंद असतो. चला, तर कुरडई छान झालेली आहे आणि तळून दाखवली, खूप छान फुललेली आहे आणि चवीला तर अतिशय उत्तम झाली. खाऊन बघितली. आणि मी काय करते, कोणताही पदार्थ करू दे तर देवाला त्याचा नैवेद्य दाखवते. वर्षभर ठेवायचं असतं आणि हे आपल्याला नैवेद्याला दाखवायचंच असतं, ठेवायचं असतं. कुरडई वगैरे, कुरडईचा मांत्र अगदी असतोच. तर असं सगळं म्हणजे काही करू देत पदार्थ, असो अगदी लाडू असू देत, काहीही असू देत, केलं की ते म्हणजे इतर वेळेला, दिवाळीच्या वेळेला पण दाखवतो, पण इतर वेळेला पण केलं की मी दाखवते. तर असो, आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीनच हा व्हिडिओ पाहत असल्यास सबस्क्राईब करा, किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.